महाराष्ट्र सरकार की कर्ज माफी योजना को लेकर भंडारा जिले में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट ने सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। पार्टी कार्यकर्ताओं ने किसानों की बिना शर्त और सरसकट कर्ज माफी की मांग को लेकर आंदोलन किया। शिवसेना का आरोप है कि सत्ता में आने से पहले सरकार ने सभी किसानों की कर्ज माफी का वादा किया था, लेकिन अब कई शर्तें लगाकर किसानों को राहत से वंचित किया जा रहा है। पार्टी नेताओं का कहना है कि यह कर्ज माफी नहीं बल्कि किसानों के साथ धोखा है। आंदोलन के दौरान नेताओं ने दावा किया कि उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री रहते हुए किसानों की व्यापक कर्ज माफी की गई थी, जबकि मौजूदा सरकार ने शर्तों के कारण बड़ी संख्या में किसानों को योजना के लाभ से बाहर कर दिया है। प्रदर्शनकारियों ने सरकार से मांग की कि किसानों को किसी भी अतिरिक्त शर्त के बिना सरसकट कर्ज माफी दी जाए ताकि उन्हें आर्थिक संकट से राहत मिल सके। राज्यातल्या महायुती सरकारने अगदी काही दिवसापूर्वीच शेतकरी बांधवांना घेऊन कर्जमुक्तीची जी योजना जाहीर केली, मुळातच ती योजना त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या भोळ्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम हे महायुती सरकार करीत आहे। सरकारने जी कर्जमुक्तीची योजना आणली आहे ती योजना कर्जमुक्तीची नाही तर कर्ज वसुलीची आहे। कोणत्याही अटी शर्ती शिवाय ही कर्जमुक्ती झाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आजचे हे आंदोलन आहे। ज्याप्रमाणे सन 2019 मध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती, कोणत्याही अटी नाही, कोणत्याही शर्ती नाही, शेतकरी बांधवांनी फक्त आपले सेवा केंद्रामध्ये जायचं, एक फॉर्म घ्यायचा, एक सही करायची किंवा अंगठा लावायचा आणि सरळ 2 लाखापर्यंतचा कर्जमुक्त व्हायचं अशी ती योजना होती। त्याला कारण म्हणजे उद्धव साहेबांचं मत प्रामाणिक होतं, त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार द्यायचा होता म्हणून ती त्या प्रकारे कर्जमाफी होती। परंतु त्या अगोदर आपण जर विचारात घेतला तर 2017 मध्ये ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारने अटी शर्ती नियम लावल्या होत्या आणि त्या अटी शर्ती पूर्ण करता शेतकरी बांधवांना सरकारी कार्यालयाचा चक्रा मारावा लागत होता आणि त्यापोटी आपला जीव जातो की काय अशी त्यांना भीती वाटत होती। अगदी त्याच हेतूने आजची जी कर्जमाफी आहे ती तशा प्रकारची आहे असं आम्हाला वाटत आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून, त्याचा विरोध म्हणून आजचं हे आमचं आंदोलन आहे। त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात शेतकरी बांधवांसाठी जी पीक विमा कर्ज योजना आणलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांना लाभ कमी तर विमा कंपन्या मात्र दिवसेंदिवस गब्बर होत आहेत आणि शेवटी उन्हाळी धानाचे जे चुकारे होते ते रब्बी हंगामाचे चुकारे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही। 800 करोडपैकी जेमतेम 200 करोड या सरकारनं दिलेले आहेत, अजूनही 650 करोड देणे बाकी आहेत। आता खरीप हंगामात सुरुवात झालेली आहे, शेतकऱ्यांना पदोपदी पैशाची चंचल भासत आहे। अशा त्यावेळेस शेतकरी बांधवाकडे जर पैसे नसतील तर शेवटी मग त्या धानाचा उपयोग काय आणि म्हणून जे 650 करोड बाकी आहेत ते सरकारने ताबडतोब या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले पाहिजे या मागणीसाठी आजचा मोर्चा आहे।